महाराष्ट्रातील बलाढ्य किल्ल्यांपैकी एक किल्ला जो कधीकाळी भोर संस्थानाचे वैभव होते. पूर्वी त्याला भोरबगड असे म्हटले जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडासोबत सुधागडाचाही विचार केला होता असं म्हटले जाते. यावरूनच आपल्याला लक्षात येईल की हा किल्ला रायगडाच्या तोलामोलाचा आणि किती महत्त्वाचा होता. घनगड, तेलबेला, सरसगड, सुधागड हे एकाच खोऱ्यातील आणि एकमेकांच्या नजरेच्या टप्प्यातील किल्ले आहेत. या परिसरात अनेक प्राचीन घाटावाटा आहेत. रायगड जिल्ह्यातील हा 600 मीटर उंचीचा सुधागड किल्ला देखणा वैभवशाली तर आहेच, पण मराठ्यांचा सार्थ अभिमानाचाही पुरावा आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्ग किती महत्त्वाचे होते, त्यांची बांधणी, जडणघडण, ठेवण, भौगोलिक स्थान, त्यांच्या प्रवेशाचा वाटा, आजूबाजूची परिस्थिती या सर्व गोष्टींचा एखाद्या किल्ल्याच्या मजबूतीवर व सुरक्षतेवर किती परिणाम होत असे हे आपल्याला कळून येते. सुधागड या सर्वच बाबतीत सरस आणि अप्रतिम आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या व्लॉगमध्ये. आता आपण हिंजेवाडी बस स्टॉपपाशी वाट पाहता आपल्या बसचा आणि माझी सोबत आहे राहुल सर आणि दत्तात्रय सर आणि आपण चाललो ऑफबीट या ट्रेक ग्रुप सोबत सुधागड हा ट्रेक करण्यासाठी. तामिनी घाटमार्गे आपण पाच्छापूर या गावामध्ये आलेलो आणि सुधागड भटकंती येथे ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलेलो. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण बसमध्ये बसून पुन्हा आपल्या सुधागडच्या सफरीची सुरुवात करतो. बसमधून जाताना आपल्याला सुधागड दिसून येते. सुधागडला जाण्यासाठी खोपोली, पाली, पाच्छापूर ते ठाकूरवाडी याही मार्गाने आपण जाऊ शकतो आणि सुधागडपासून अष्टविनायकांपैकी एक असलेले पालीचे बल्लाळेश्वर गणपती फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्यावर लागणारे पाच्छापूर हे गाव ऐतिहासिक घटनेमुळे प्रसिद्ध आहे. पाच्छापूर हे गाव प्रसिद्ध या कारणामुळे आहे कारण या गावी शंभूराजे अशा एका मोगल साम्राज्यातील व्यक्तीला भेटले की त्यामुळे मराठ्यांचा इतिहास बदलला. त्या व्यक्तीमुळे एका पाठोपाठ मराठ्यांवर अनेक संकटे चालून आली. त्या व्यक्तीमुळेच औरंगजेब स्वतः घाईघाईने महाराष्ट्रात पोहोचला. ती व्यक्ती म्हणजे शहजादा अकबर होय. औरंगजेबाला मोहम्मद आझम, शहजादा अकबर, शहजादा मुअज्जम, कामबख्श असे पुत्र होते. तर सीड्या चढून आपण आता वरती आलेलो आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप छान असा व्ह्यू झालेला आहे. आजूबाजूला धुकं आणि औरंगजेबाची निष्ठापूर्वक सेवा करून तख्त मिळवण्याच्या वेळी मदत करणारा राजपूत ज्याचं नाव जसवंतसिंग राठोड होतं. मारवाडचा राजा जसवंतसिंग राठोड हा अफगाणिस्तानमध्ये मोहिमेला असतानाच मरण पावला होता. तो निपुत्रिक होता. त्याचे राज्य खालसा करण्यासाठी औरंगजेबाने आपला धाकटा पुत्र शहजादा अकबर यास मारवाडला पाठवले होते. पण कपटी औरंगजेबाने या गोष्टीची जाणीव ठेवली नाही. त्या दरम्यान जसवंतसिंगच्या 2 राण्यांपैकी एकीला मुलगा झाला. त्यास गादीवर बसून मारवाडचा स्वामिनिष्ठ दिवाण दुर्गादास राठोड हा मात्र मोगल फौजांशी संघर्ष करीत राहिला. हळूहळू सर्व राजपूत राजे यात सहभागी होऊ लागले आणि या प्रकरणास धर्मयुद्धाचे स्वरूप प्राप्त झाले. याच दरम्यान दुर्गादास राठोड याने शहजादा अकबर यांचीही गुपचूप भेट घेतली. महाबली बादशाह अकबरप्रमाणे आपणही राजपुतांशी उदार धोरण ठेवले तर राज्य व धर्म सुरक्षित राहून बादशहाच्या साम्राज्याची वृद्धी होईल व सर्व राजपूत मोगल सेवा निष्ठेने पार पाडतील. ही गोष्ट त्याने शहजादा अकबरला पटवून दिली. शहजादाने ही गोष्ट पत्राद्वारे आपल्या बापास म्हणजे औरंगजेबास कळवली. या पत्राचा औरंगजेबास राग येऊन उलट त्याने शहजादा अकबर याची नामर्द, भ्याड अशा शब्दाचा उल्लेख केल्याने शहजादा अकबर चांगलाच बिथरला. याचा फायदा दुर्गादास राठोड व राजपुतांनी घेतला. या सर्वांनी अकबर यास बापाविरुद्ध बंड करण्यास प्रोत्साहन दिले. 1 जानेवारी 1681 रोजी शहजादा अकबर याने स्वतः तख्तारूढ होऊन औरंगजेबास पदच्युत केल्याचा जाहीरनामा काढला. त्यावेळी औरंगजेब अजमेर या ठिकाणी छावणी करून होता. त्यावेळी औरंगजेबाकडे फारच कमी सैन्य होते. राजपुत्र शहजादा अकबर व पराक्रमी राजपुतांनी सहज चाल केली असती तरी औरंगजेबाचा पराभव अटळ होता. मात्र कावेबाज, कूटनीती तरबेज असणाऱ्या औरंगजेबाने एक गुप्त पत्र राजपुतांच्या हातात पद्धतशीरपणे पडेल अशा पद्धतीने लिहिले. त्यात औरंगजेब म्हणतो, शाबास शहजादा, तू इतक्या सहजपणे सर्व राजपुतांना एकाच वेळी माझ्या तावडीत आणून सोडलेस. तूच माझा खरा पुत्र शोभशील. उद्या आपण रणांगणावर भेटू. राजपुतांच्या हे पत्र हातात पडल्यावर सर्व बिथरून गेले. हा आपलाच विश्वासघात झाला असे समजून रातोरात शहजादा अकबर यांची साथ सोडून सर्व राजपूत निघून गेले. पण दुर्गादास राठोड याने मात्र शहजादा यांची साथ सोडली नाही. तर मित्रांनो, नुकताच आपण रेलिंग पाशी आलेलो आहे. इथून शिडांना नाही का रेलिंग लागत आहे, बघू शकता.
आणि बुरुज पण दिसत आहे. तर इथनं आपल्याला रेलिंग आणि स्टेअर्स थोडे स्टीप होत चालले आहे आणि इथेच आपल्याला बुरुज लागलेला आहे. तर हा आपण चित्त दरवाजाकडून एंट्री करत आहे. मोठमोठ्या दगडी पायऱ्यांवरून लांब लांब टांगा टाकत उचकटून पडलेल्या लोखंडी पाईपचा आधार घेत चढाई करावी. 2 भव्य पण अंगावर पडतात की काय अशा वाटणाऱ्या विशाल बुरुजामधून खड्या पायऱ्या चढत वर पोहोचावे. बुरुजाची तटबंदी आणि अंदर प्रवेश करण्यासाठी इथं दरवाजा आपल्याला दिसून येत आहे. वर पाहिल्यावर झाडांची वाढलेली गर्दी, दाट सावली, जाडजाड वेलींच्या वेटोळ्यात गुरफटलेला पाचशा दरवाजा आणि जवळचा चिलकती बुरुज आपल्याला दिसून येते. पायऱ्यांची खडी चढण, काळाताशिव काताळ आणि समोरचं विहंगम दृश्य बघून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. वर पोचल्यावर येथे कधी काळी प्रवेशद्वार होते. आता ते उद्ध्वस्त झाले असले तरी त्याच्या खानाखुणा आपल्याला मात्र इथे दिसतात. वर आल्यावर वैशिष्ट्यपूर्णरित्या बांधलेले दोन्ही चिलकती बुरुज आपल्याला दिसतात. बघा इथून आपली एंट्रन्स झाली आहे आणि इथनं चिलकती बुरुजवर जाण्यासाठी एक छोटा पायवाट आहे. बघा इथनं आपण छोट्या पायवाटेने आलो आहे आणि इथं आपल्याला चोर दरवाजा दिसून येत आहे. आपण उतरून बघू. या चिलकती बुरुजवरून उतरण्यासाठी हा गुप्त रस्ता बनवलेला आहे आणि पूर्ण हा छोटासा रस्ता आहे. आपण जाण्याचा प्रयत्न करू. जागा भरपूर कमी आहे. आपण इथे जाण्याचा प्रयत्न करू. तर आपण या चिलकती बुरुजावर आलो आहे. तर अशा प्रकारचं तटबंदी राहायची अगोदर किल्ल्याला पहारा देण्यासाठी. जसं की म्हटलं आहे, जर रायगड आपली राजधानी नसती तर सुधागड नक्कीच आपली राजधानी असती स्वराज्याची. तर मी इथे आलेलो आहे. शत्रू समजा हल्ला करणारा आला इथून, तो त्यांनी चढाई केली तर इथून त्याच्यावर मारा करण्यासाठी हा गुप्त रस्ता आणि चिलकती बुरुजाचा दुसरा भाग. तर इथून चांगल्या प्रकारे इथून आपण शत्रूला पळून लावू शकतो किंवा त्यांच्यावर मारा करू शकत होतो. या गुप्त रस्त्याची संरचना अशा प्रकारे केली आहे की इथून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकते किंवा येऊ शकते. अशा प्रकारचं एका व्यक्तीसाठीच बनवलेलं ते द्वार आहे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये शहजादा अकबर यांच्या आगमनाचा दुर्गामी परिणाम झाला. या प्रकरणामुळेच मराठी व मोगली साम्राज्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली. 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजीराजे महाराष्ट्रात छत्रपती झाले होते. शहजादा अकबराने दुर्गादास राठोड यांच्यासह पळ काढला, पण शहजादास कोणीही आश्रय देईना. आता आश्रय देणारी एकच ताकद अखंड हिंदुस्थानात होती, ती म्हणजे छत्रपती संभाजीराजे होय. चिलकती बुरुजावर आलेलो आहे आणि इथे आपल्याला चोर दरवाजा दिसत आहे आणि इकडनं नाही का वरती बुरुजावर जाण्याचा मार्ग आहे. तर आपण अगोदर चोर दरवाजा बघून घेऊ. शहजादा अकबर नर्मदा नदी पार करून आला. अकबराने 11 मे रोजी संभाजीराजांना एक पत्र लिहिले. हिंदूंना बुडवावे म्हणून औरंगजेबाच्या हालचाली सुरू आहेत. आपण तुम्ही सर्वांनी मिळून औरंगजेबाचा पाडाव करू अशा आशयाचे त्यांनी पत्र लिहिले. तो तर शंभूराजांच्या पत्राची सुद्धा वाट न पाहता खानदेश त्यानंतर त्र्यंबकच्या घाटातून उत्तर कोकणात उतरला आणि सुधागडाच्या पायथ्याशी म्हणजेच पाच्छापूर या ठिकाणी तो येऊन पोहोचला. याच ठिकाणी शंभूराजांनी त्यांची भेट घेण्याची व राहण्याची सोय केली होती. तिकडे दिल्लीकडे औरंगजेब शहजादा अकबर हा दुर्गादास राठोडसह दक्षिणेत पळाला हे कळाल्यावर पुत्र शहजादा आझम यास त्याच्या पाठलागांवर पाठवले. तर आपण सध्या पूर्वेकडील चिलकती बुरुजावर आलो आहे आणि अशा प्रकारची संरचना तुम्हाला कोरीगडावर पण दिसणार. तर कोरीगड जेव्हा तुम्हाला मी दाखवला होता तर तिथे पण आपल्याला 3 असे चोर दरवाजे होते आणि असे चिलकती बुरुज होते. दुर्गादास राठोड, शहजादा अकबर आणि छत्रपती संभाजी महाराज यांची काही राजकीय युती आपल्यासाठी धोकादायक असू शकते हे जाणल्यावर त्याने स्वतःच दक्षिणेकडे कूच केली. 13 नोव्हेंबरला तर तो
बुऱ्हाणपूरला पोहोचला. याच दिवशी अकबर आणि शंभूराजे यांची भेट झाली होती. 22 मार्चला तो औरंगाबादमध्ये दाखल झाला. मराठ्यांना आजवर अनेक मोगल सरदार चालून आल्याचा अनुभव होता, मात्र खुद्द दिल्लीचा बादशाह चालून आल्याचे पहिल्यांदाच पाहत होते, ज्याचे साम्राज्य काबूलपासून बंगालपर्यंत व काश्मीरपासून दक्षिणेत भीमा नदीपर्यंत विस्तारले होते, जो 1-2 नव्हे तर तब्बल 22 सुभ्यांचा धनी होता, ज्याचा महसूल 23 कोटी होता. 3 लाख घोडेस्वार, 4 लाख पायदळ असे त्याचे लष्कर होते. या तुलनेत मराठ्यांचे एकूण सैन्यबळ 40,000च्या आसपासही नव्हते. हे प्रकरण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अकबर दक्षिणेत आला नसता तर औरंगजेब राजधानी दिल्ली सोडून दक्षिणेत एवढा घाईघाईने आला नसता. नुकतेच छत्रपती झालेल्या शंभूराजांना त्यांचे राज्य स्थिरावर करण्यास थोडा अवधी मिळाला असता. तर नुकतंच आपण चिलखती बुरुजावरून या रस्त्यावर आलो आहे. इथून आपल्याला सुधागडवर जाण्यासाठी, म्हणजे मेन जो किल्ला आहे तिथे जाण्यासाठी पायऱ्या लागलेल्या आहे आणि इथे जाताना थोडा पॅच पण डिफिकल्ट. इथून सावकाशपणे यावे. शेवाळ असल्यामुळे भरपूर स्लिपरी झालेला आहे. सुधागडच्या पठारावर आलेलो आहे आणि इथे पठार जसं तुम्ही एंटर कराल तर चहूबाजूला तुम्हाला जे चौथारे आहे किंवा जे त्यावेळेचं बांधकामचं होतं तर त्याचं काही तुम्हाला अवशेष दिसून येतं. तर मी दाखवतो. सुधागडाचा परिसर तब्बल 55 एकराचा आहे. एवढे विस्तृत पठार रायगडावरही नसल्याने कदाचित महाराजांनी याही गडाचा राजधानी म्हणून विचार केला असेल. गडावर कमळतळे, सिद्धेश्वर मंदिर, अनेक पडझड झालेल्या वास्तूंचे अवशेष आहेत. आपणाला मार्गावरही अनेक वस्तूंचे अवशेष दिसतात. गडावर भोर पंत सचिवांचा सन 1705 मध्ये बांधलेला चौकोनी आकाराचा वाडा आहे, मात्र सध्या त्याची पडझड सुरू झालेली आहे. पठारावर आला थोड्याच वेळेत पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे आपण रेनकोट घालून घेतला आहे आणि आता आपण कमळतळे, महादेव मंदिर आणि सिद्धेश्वर या ठिकाणी आपण चाललेलो आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मंदिर लागते. आपण इतिहास अनुभवताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की पूर्वी हा संपूर्ण परिसर निजामशाहीत होता. सन 1636 मध्ये निजामशाहीचा अंत मोगल व आदिलशाही सैन्याने केला. मोगल आणि आदिलशाहीमध्ये झालेल्या करारानुसार निजामशाहीचा सर्व भाग त्यावेळी आदिलशहाला मिळाला, पण यातील काही भाग व किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले होते. पुढे सन 1657 मध्ये मोगल व आदिलशाहीमध्ये झालेल्या करारानुसार जुन्या निजामशाहीचा सर्व भाग व किल्ले आदिलशहाने मोगलांना द्यावयाचे होते. मात्र हा तह अंमलात येण्यापूर्वीच शहाजहान बादशाह आजारी पडला आणि बादशाहीसाठी वंशजामध्ये आपसात भांडण सुरू झाले. आता आपण पडझड झालेली दारू कोठाळे बघायला आलो आहे. भिंती आजही अस्तित्वात आहे, मात्र छत नष्ट झाले आहे. तर आता आपण या दारू कोठाळ्यात प्रवेश करत आहे. बघू शकता भिंती आजही अस्तित्वात आहे, पण छत नसलेलं हे दारू कोठार. बादशाहीसाठी होत असलेल्या भांडणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या गोष्टीचा फायदा घेतला. 3 ऑक्टोबर 1657 रोजी शिवाजी महाराज सैन्यासह राजगडावरून बाहेर पडून तेलबलाच्या घाटाने कोकणात उतरले व जुन्या निजामशाहीतील साधारण सुधागड, सरसगड, माहुली, कल्याण, भिवंडीसह या भागातील व कोकणातील 20-22 किल्ले जिंकून घेतले. हे सगळं सहज शक्य झाले कारण हा सर्व परिसर जुन्या निजामशाहीतील असून हा भाग आदिलशहाला करारानुसार मोगलांनाच द्यावायचा होता. त्यामुळे या भागातील किल्ल्यांच्या सुरक्षतेसाठी आदिलशहाने फारसे कष्ट घेतले नाहीत. आदिलशहाचे प्रचंड दुर्लक्ष झाले. सन 1657 मध्ये शिवरायांचे सरदार नारोमुकुंद सबनीस यांनी गवती भाऱ्यात शस्त्रे लपवून ते भारे गडावर नेले. हात लढाई झाली, पण गडावर कमी शिबंदी असल्याने सुधागड किल्ला सहज जिंकला. या किल्ल्याला शिवरायांचा पदस्पर्श झालेला आहे
मोगल सेनानी मिर्झा राजा जयसिंग यांच्यासोबत सन 1665 मध्ये झालेल्या तहामध्ये जुन्याच निजामशाहीतील जिंकलेले 23 किल्ले शिवाजी महाराजांनी परत दिले होते. सुधागडची ही भव्य अशी सुस्थितीत असलेली तटबंदी आजही आपल्याला पाहायला मिळते. सुधागडाचे एक वैशिष्ट्य असं आहे की सुधागडाची तटबंदी ही अतिशय अवघड, उंच, जिथे माणूसही उभा राहू शकत नाही अशा काही कड्यांवर बांधण्यात आली आहे. या लांबलचक तटबंदीत एक चोरदिंडी आहे. आता आपण सुधागड किल्ल्यावरील श्री भोराई देवीला वंदन करण्यासाठी आलेलो आहे. या मंदिरात सध्या लॉक लागलेले आहे. तर हे भोराई मातेचं मंदिर असून या देवीची स्थापना भृगम ऋषींनी केली आहे. कसं मंदिर बंद राहते आणि इथेच बाजूला एक तुम्हाला दीपस्तंभ दिसून येईल. पाठीमागे हा दीपस्तंभ आहे आणि बघू शकता भरपूर प्रमाणात विरगळ इथे ठेवलेलं आहे. याला विरगळ असं म्हणतात. भोराई देवीला भृगअंबा, भोरंबा, भोराई अशी नावे आहेत. देवीची मूर्ती 3 फूट उंचीची आहे. मूळ चंडिकेचे स्वरूप असणारी श्री भोराई देवी चतुर्भुज आहे. देवीच्या परिसरात उघड्यावरच बाजूस अनेक अज्ञात वीर पुरुषांच्या समाध्या आपल्याला दिसून येतात. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात समाध्या कशा व या समाध्या आहेत तरी कोणाच्या, हा प्रश्न नक्कीच आपल्याला सतावतो. या ठिकाणाहून वायव्य सरसगड, तैलबैला, पूर्वेकडील घनगड, लांबदूरवर कोरीगड, मोरगिरी हे किल्ले दिसतात. मंदिराचा परिसर पाहून आता आपण दरवाजाकडे चाललो आहे. महादरवाजा. अगोदर हा दरवाजा पूर्वी अर्धवट अवस्थेत दगड मातीने चिखलाने मुजलेला होता. स्ट्रेक क्षितिज या संस्थेने महादरवाजाला मोकळा श्वास करून दिला. अलीकडे जुन्या पद्धतीचा लाकडी दरवाजा बसवला. वर जाण्यासाठी गाड्यांची सोय सुद्धा केली. तर आता आपण इकडे महादरवाजाकडे आलेलो आहे. बघू शकता तुम्ही ताशीव आणि घडीव दगडात बनलेला हा महादरवाजा हुबेहूब रायगडाच्या महादरवाजासारखाच आहे. त्याच्यावर 2 सुंदर कोरलेलं शरफ शिल्प असून पाया हत्ती धरलेले आहेत. 2 कमल पुष्प आहेत. दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवळ्या आहेत. तर आता आपण महादरवाजाकडे चाललो आहे. गोमुखी प्रकारचा हा महादरवाजा आहे. हे प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे असून 2 भीमकाय बुरुजांमध्ये लपलेले आहे. आणि अशा प्रकारचं बांधकाम फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात केले गेलेलं होतं. बहुतांश किल्ल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं काम दिसून येणार. मोगलांना दिलेल्या 23 किल्ले व शिवाजी महाराजांकडील राहिलेले 12 किल्ले या व्यतिरिक्तही अजून काही किल्ले स्वराज्यात शिल्लक होते, जे शिवरायांच्याकडेच होते. म्हणून प्रतापगड, विशाळगड, विजयदुर्ग अशा अनेक किल्ल्यांचा उल्लेख त्यामुळेच तहात कुठेच झाला नाही. 12 किल्ल्यांपैकी सुधागड, सरसगड हे किल्ले पुरंदराच्या तहात शिवाजी महाराजांकडेच राहिले. संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांच्या काळात मोगल साम्राज्यांच्या आधिपत्याखाली असणारा सुधागड पराक्रमी संभाजी हैबतराव देशमुख यांनी जिंकून घेतला. पुढे रामचंद्र पंत अमात्य यांनी हा किल्ला शंकराजी नारायण यांना इतर किल्ल्यांसोबत देखभालीसाठी दिला. शंकरजी नारायण हे भोर संस्थेचे संस्थापक होते. भोर संस्थान हे नीरा नदी काठीचे त्यावेळेचे शहर होते. तर संस्थानात रोहिडा, राजगड, तोरणा, तुंग, तिकोना, सरसगड, सुधागड असे 7 किल्ले होते. भारत स्वतंत्र झाल्यावर भोर संस्थान भारतात विलीन झाले. पुढच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर हा सुधागडचा महादरवाजा आणि त्याची माहिती मी तुम्हाला पूर्णपणे दिलेली आहे. आता इथून आपला परतीचा प्रवास सुरू होत आहे आणि इथे मी माझा हा ब्लॉग एंड करतो. तर चला मित्रांनो, जाऊया आपण आपल्या परतीच्या प्रवासाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.